नमस्कार. मी प्राध्यापिका सौ सुषमा चंद्रकांत जंगम. यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मी आज आपणासमोर श्रावण महिन्याच्या निमित्तानं गोपालकृष्णाची बालपणीची एक गोष्ट सांगणार आहे. तसं तर बालकृष्णाच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. लहानपणापासून आपण त्या ऐकत मोठ्या झालेलो असतो आणि आपल्याला बालकृष्ण खूप आवडतो. आपल्या देवाऱ्यामध्ये सुद्धा या बालकृष्णाची मूर्ती ठेवलेली असते आणि आपण त्याची पूजा करतो. खरं तर कृष्ण हे असं एक व्यक्तिमत्व होतं की जे बालपणापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना आवडतं. बालपणापासून वृद्धापकाळापर्यंतचं त्याचं जीवन सगळ्यांना आवडतं. म्हणून तर कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. आता या बालकृष्णाची गोष्ट मी जे तुम्हाला सांगणार आहे ती खरं तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातलं खरंच वेगळेपण, त्याचा जो दृष्टिकोन होता तो आपण या निमित्तानं पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की बालकृष्णाच्या घरी जवळजवळ 1000 गायी होत्या. नंदराजाच्या घरी हा कृष्ण वाढत होता. नंदराजा होता त्यामुळं त्याच्याकडे दही दूध तुपाला कमतरता नव्हती. पण गोकुळातल्या मुलांना मात्र दही दूध तुपाची कमतरता होती. कारण गोकुळामध्ये काय केलं जायचं, हे खूप गायी गुरे वासरे भरपूर होती, त्यांचं दूध भरपूर निघायचं, पण ते सगळं मथुरेच्या बाजाराला जायचं. आणि त्या गोकुळातली मुलं बालक सुदृढ नव्हती. त्यांच्या तब्येती अशा बारीक होत्या, वीक होत्या, ताकद नव्हती त्यांच्याकडं. आणि हा कृष्ण दररोज या बालगोपालांना घेऊन गायी चारण्यासाठी म्हणून वनामध्ये जायचा. दिवसभर गायी चारून कृष्ण या गोपाळांबरोबर घरी यायचे. घरी आल्यानंतर मग आपापल्या घरी ही बालक खुशाल आनंदानं जायची. मग कृष्णानं एक दिवस ठरवलं की या मुलांना दही दूध लोणी तूप काहीही खायला मिळत नाही, कारण यांच्या घरचे हे सगळं डेअरीमध्ये नेऊन घालतायत. आजच्या भाषेत त्या काळामध्ये मथुरेला दूध डेअरीमध्ये नेऊन घातलं जायचं. मग कृष्णानं ठरवलं की आपण काय करायचं, या मुलांना दही दूध तूप लोणी मिळवून द्यायचं. मग आता यासाठी काय करावं लागेल, तर त्याचा एक फंडा होता. त्यानं काय केलं की आपल्याच बरोबरचे बालगोपाल सगळे एकत्र जमा केले. दररोज तर ते त्या वनामध्ये एकत्र होतच होते, पण जाणीवपूर्वक त्या दिवशी त्यांना एकत्र बोलवलं, त्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना दही दूध लोणी खायला मिळणार. मुलं पण खुश झाली, अरे आता उद्यापासून आपली गंमत आहे, पण काय करायचं, त्यांनी कृष्णाला विचारलं. कृष्णाने सांगितलं, हे बघ, सगळ्यांच्या घरी गाई गुर आहेत, पेंद्या उद्या तुझा नंबर. तुझ्या वाड्यामध्ये उद्या आम्ही सगळेजण दही दूध लोणी तूप खाण्यासाठी येणार. तू फक्त एकच करायचं की दुपारच्या वेळेला घरातल्या स्त्रिया झोपल्या की आम्हाला एक सांकेतिक भाषेमध्ये आवाज द्यायचा. कुठली ती सांकेतिक भाषा त्यांनी ठरवली आणि आवाज दिला की आम्ही सगळे बालगोपाल तिथं येऊ आणि मग सगळं दही दूध लोणी तूप तुझ्या तिथं असणारं सगळं आपण सगळ्यांनी फस्त करायचं. झालं, सगळ्यांना ते मान्य होतं, कारण प्रत्येकाला दही दूध लोणी तूप खायला मिळायला हवं होतं. ठरल्याप्रमाणे कृष्णानं दुसऱ्या दिवशी योजना आखली आणि ठरवलं किती वाजता जायचं वगैरे. सगळ्या बाळगोपाळांना सांगितलं की कोणीही चूक करायची नाही. आणि मग असं ठरवल्यावर एकतर पूर्वीचं कसं होतं, पूर्वी वाडे होते आणि वाडे खूप मोठे असायचे, 5-5, 7-7, 10-10 रूम असायचे त्या वाड्यांना. आणि आजही आपण जर हरियाणामध्ये गेलो ना, तर त्या वृंदावन ज्याला आपण म्हणतो त्या हरियाणामध्ये, त्या वृंदावनमध्ये आजही अशा प्रकारचे वाडे आहेत की ज्या वाड्यांमध्ये एवढ्या खोल्या आहेत. आणि मग स्वतंत्र एक दही दूध लोणी तूप ताक ठेवण्यासाठीची खोली असायची, त्याला शिंकाळी अडकवलेली असायची. त्या शिंकाळ्यांवर दुधाचं शिंकाळं, दह्याचं शिंकाळं अशी ती ठेवलेली असायची. कारण याचं कारण होतं मुंग्या लागू नये, कीटक होऊ नये, हा हेतू होता पूर्वीच्या काळच्या लोकांचा. त्यामुळे तसं ठेवलं जायचं. स्वतंत्र खोली असायची ती. मग ठरल्याप्रमाणे पेंद्याच्या घरी जायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी पेंद्यानं घरातल्या सगळ्या स्त्रिया ज्या 2-3 जणी होत्या त्या झोपल्या की त्यानं सांकेतिक आवाज कोकिळेचा काढला. काढल्याबरोबर सगळेजण मागच्या दारानं, आणि मागचं दार उघडलं. मागचा दिंडी दरवाजा उघडल्याबरोबर सगळे बालगोपाल मित्र त्या पेंद्याच्या घरी आले. ती खोली उघडली. त्या खोलीमधलं दही दूध तूप लोणी ज्याला जे आवडेल त्याच्यावर ते तुटून पडले, फस्त केलं त्यांनी सगळं ते, आणि मागच्या दारानं पळून गेले. पुन्हा होतं तसं दाराला कडी लावून पेंद्या आपला येऊन आरामात आपल्या घरामध्ये बाहेरच्या हॉलमध्ये झोपला. झालं, सगळेजण संध्याकाळी उठतात, बघतात तर दही नाही, दूध नाही, लोणी नाही, तूप नाही. अरे काय झालं, काहीच कळेना. दुसऱ्या दिवशी दुसरा प्रोग्राम, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मित्राच्या घरी.
असं त्यांचं सर्कल 8 दिवस चाललं होतं. आणि मग हे रोज आज एकाच्या घरी, उद्या दुसऱ्याच्या घरी, परवा तिसऱ्याच्या घरी असं चालू होतं. आणि मग एक दिवस त्या लोकांना कळालं की अरे हे कोण करतंय. म्हणून त्यांनी काय केलं मग की मार्ग बदलला, की हे कसं आता हे कृष्ण घडवून आणतोय ना, आपल्याच पोरांना खायला घालतोय, आपण कसं काय बोलणार त्याला, असं करू नको म्हणून. मग त्यांनी मार्ग बदलला. मार्ग बदलला म्हणजे काय केलं तर जो मथुरेला जाणारा रस्ता होता, असा वनातनं जाणारा रस्ता होता, त्या रस्त्यानं त्या गावातल्या स्त्रिया, ज्यांना आपण गवळणी म्हणतो, ह्या स्त्रिया दही दूध लोणी विकायला ज्या जायच्या, त्यांनी काय केला, आपण आता काय करूया, हे असं आता होतंय ना, तर आपण मार्ग बदलूया. म्हणून त्यांनी मार्ग बदलला आणि नेहमीच्या मार्गानं न जाता वेगळ्या मार्गानं जायला लागल्या. ते कृष्णाला कळलं की ह्यांनी आता घरात दही दूध लोणी ठेवायचं बंद केलंय आणि ह्यांनी आता काय केलंय, सगळंच्या सगळं घालायला सुरुवात केली. मग त्यानं आपली पैठण तिकडं फिरवली, आपली सगळी फलटण तिकडं फिरवली आणि मग सगळ्यांना सांगितलं की काय करायचं, लगोरीनं एका एका गवळणीच्या डोक्यावरचा माठ फोडायचा, माठ फोडला की तो खाली उतरून घ्यायचा आणि मनसोक्त दही दूध लोणी तूप खायचं. झालं. दुसऱ्या दिवसापासून हा दुसरा उपक्रम सुरू. मग हे रोज दही दुधाची मडकी फोडायला लागली. त्याच्यावरूनच आपल्याकडे पहा तमाशामध्ये गणगवळण आली किंवा त्याची वर्णनं आपण ऐकतो. तर हे सगळं झालं. मग आता प्रश्न पडला, या गवळणीने मग असं करायला सुरुवात केली, पुन्हा दुसरा रस्ता बदलला. 8 दिवस गेले की पुन्हा तिसरा रस्ता बदलला. पण असे रस्ते किती दिवस बदलणार. मग सगळेजण वैतागले, अरे याला कुठंतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मग सगळेजण मिळून नंदराजाकडे गेले आणि नंदराजाला सांगितलं की तुझ्या कृष्णाला सांग, तुझा कृष्ण मुलांना सगळ्यांना एकत्र घेऊन असा असा गोंधळ घालतोय आणि सगळ्यांना दही दूध लोणी खायला देतोय, आता काय करायचं. कृष्णाला आनंदराजानं सांगितलं की उद्या दरबारात हजर राहतो. मग कृष्ण दुसऱ्या दिवशी दरबारात हजर राहिला. सगळे गावातले गोप गोपिका मुलं सगळे हजर झाले आणि मग नंदराजानं तो प्रश्न कृष्णासमोर मांडला की तू असं का करतोस, ह्या मुलांना दही दूध लोणी तू चोरायला लावलंस, तू हे करायला लावलंस, त्या गवळणी घेऊन चालल्या होत्या त्यांची मटकी फोडलीस, त्यातलं खाल्लंस, हे असं का करतोयस, हे चांगलं नाहीये, त्यांचा धंदा होत नाहीये, त्यांना पैसा मिळत नाहीये, त्यांनी काय करायचं. मग कृष्णानं सांगितलं की लोक हो इकडे लक्ष द्या. त्यावेळेला कृष्णानं जे केलेलं भाषण आहे ना, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं भाषण आहे. त्यानं भाषण केलं आणि त्या लोकांना सांगितलं की तुमची मुलं सुजाण नागरिक, या देशाची नागरिक आहेत, ती सुदृढ व्हावीत असं वाटत नाही का तुम्हाला. ते म्हणाले हो वाटतं. मग तुमच्या घरी जे दही दूध लोणी तूप निघतंय ते तुम्ही तुमच्या मुलांना आधी दिलं असतं आणि उरलेलं तुम्ही बाजारामध्ये विकलं असतं तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही सगळं नेऊन बाजारामध्ये घालताय आणि त्या मुलांना काही सुद्धा खायला देत नाहीत, ही मुलं धष्टपुष्ट कशी होणार. मग ते कृष्णानं पटवून दिलं की त्याच्यामध्ये किती दही दूध लोणी तुपामध्ये कशा प्रकारची एनर्जी आहे, कोणकोणते घटक मिळतात, का ते खाणं गरजेचं आहे, हे सगळं त्यानं पटवून दिलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही एक शपथ घ्या माझ्यासमोर की आजपासून तुमच्या मुलांना घरामध्ये दही दूध तूप लोणी खायला द्याल आणि उरलेलं तुम्ही बाजारामध्ये विकायला न्याल. हे जर तुम्ही कबूल कराल तर उद्यापासून मी हे उद्योग बंद करतो. मग सगळ्यांना पटलं की अरे हो बरोबर आहे, हे असं करणं चुकीचं आहे, आपण आपल्या मुलांना सुदृढ बनवणं गरजेचं आहे. म्हणून मग त्यांनी कृष्णाला वचन दिलं की उद्यापासून आम्ही असं करणार नाही, आम्ही आमच्या मुलांना अगोदर खायला देऊ आणि उरलेलं मग मथुरेच्या बाजारामध्ये विक्रीसाठी नेऊ. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून या गोकुळातल्या लोकांनी आपलं दूध मुलांना खायला द्यायला सुरुवात केली आणि उरलेलं दूध मथुरेच्या बाजारामध्ये विकायला सुरुवात केली. त्यामुळे जे गोकुळातले हे गोपवीर होते, बालवीर होते, ते चांगले सुदृढ नागरिक गोकुळातले भविष्यामध्ये तयार झाले की ज्या गोपाळांचा वापर करून कृष्णानं पुढं कंसाचा वध केला अगदी लहान वयामध्ये. कसा तो आपण पुन्हा ज्या वेळेला कथा पाहणार आहोत त्यावेळेला पाहूया. आजच्या कथेतून एवढंच सांगू इच्छिते की आपणही आपल्या लहान मुलांना सुदृढ बनवण्यासाठी, ताकदवर बनवण्यासाठी दही दूध लोणी तूप याचा वापर जरूर करा. इतर गोष्टी तर खाद्य द्याच, पण फालतू गोष्टी देण्यापेक्षा जर तुम्ही या गोष्टींचा वापर केलात तर मुलं तुमची चांगली तब्येतीनं सुदृढ होतील. कृष्णानं सांगितल्याप्रमाणे व्यायाम केलात तर त्यांच्या तब्येती आणखी चांगल्या होतील आणि सुजाण देशाचे नागरिक सुदृढ नागरिक म्हणून तयार होतील. तेव्हा हीच सदिच्छा व्यक्त करते की सुजाण नागरिक बनवूया आणि सुदृढ बालक बनवूया. धन्यवाद.